दिनांक 21 जूनला श्रमिक पत्रकार भवनामध्ये एक पत्रकार परिषदचे आयोजन केले गेले। या परिषदेमध्ये उपस्थित माधव भांडारे, तुषार भारतीय, शिवराय कुलकर्णी उपस्थित होते। या परिषदेमध्ये भारतीय प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी व पॅकेजची तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे। त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी प्रकल्पग्रस्तांचे सुनियोजित पुनर्वसन होण्यासाठी त्यांच्याशी समन्वय ठेवून वेगाने काम पूर्ण करावी। येत्या 2 वर्षात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यात येईल, असे राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सांगितले। राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनीच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय अलीकडच्या काळात घेतला आणि तो म्हणजे प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या ज्या जमिनी वर्ग 2च्या होत्या किंवा दाखला देताना वर्ग 2च्या जमिनींचा दाखला दिला, त्या सगळ्या जमिनी ताबडतोब बिनशर्त वर्ग 1च्या करण्याचा निर्णय शासनाने केला। त्याबद्दलचे आदेश सगळीकडे रवाना झालेले आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये मी आयुक्तांना अशी सूचना केली की त्यांनी सर्व तलाठ्यांपर्यंत अगदी शेवटच्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यापर्यंत याबाबतचं एक परिपत्रक पोचवावं आणि या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी सुरू करावी। जर शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना वर्ग 1चा दाखला मिळण्यामध्ये अडचण आली तर अधिकाऱ्यांनी जर त्यामध्ये काही अडथळा आणला तर त्यांनी ताबडतोब माझ्याकडे यावं, अशा तऱ्हेच्या सूचना आज मी दिल्यात। पण वर्ग 1च्या दाखल्याची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली पाहिजे हा शासनाचा आग्रह आणि त्या पद्धतीने आज मी सूचना दिलेल्या आहेत। विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती विभागातील सिंचन प्रकल्प व पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठक भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यावेळी ते बोलत होते। विभागीय आयुक्त पियुष सिंह, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, यवतमाळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते। भांडारी म्हणाले की विभागात 28 प्रकल्पांच्या पुनर्वसनाची कामे सुरू आहेत। ज्या प्रकल्पांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण झाली आहेत तेथील अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करून अहवाल शासनास द्यावा। पुनर्वसित गावातील सुविधा सद्यस्थितीत यांची संयुक्त पाहणी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, महसूल यंत्रणा व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांनी करून त्या ठिकाणी तातडीने आवश्यक सुविधा पुरवण्याची कार्यवाही करावी। प्रकल्पग्रस्तांना भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेत घरे बांधून द्यावी। पुनर्वसित गावात नागरिक सुविधांचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात यावे। जिल्हा परिषद प्रशासनाने सुविधांची उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करावी। जिथे पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होऊन 10 वर्षाचा कालावधी झाला आहे त्या कुटुंबांच्या नावे 8 नुसार भूखंड करून घ्यावा। प्रकल्प बाधितांच्या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून घ्याव्या। पुनर्वसित गावात किमान 350 लोकसंख्या असल्यास ग्रामपंचायत स्थापनाचा प्रस्ताव शासनाला द्यावा। प्रकल्प बाधितांच्या समित्या स्थापित करण्यासाठी प्राथमिक तयारी करून अहवाल सादर करावा। पुनर्वसन संदर्भात धोरणात्मक निर्णयासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावे। प्रकल्पग्रस्तांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने मुद्रा योजना व कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देऊन उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करावे, असेही निर्देश त्यांनी दिले। येत्या महिन्यात राज्यातील सर्व जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले। उपायुक्त प्रमोद देशमुख यांनी विभागातील सिंचन प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली आणि या विषयावर चर्चा करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात येण्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये माधव भांडारी यांनी दिली। निम्न पिढीमधल्या प्रकल्पग्रस्तांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा, त्यांच्यातल्या काही जणांना 86,000 रुपये देणं राहिलेलं होतं। काही जणांना दिले गेले, काही जणांना द्यायचे राहिले होते। तर ज्यांचे राहिलेले त्यांना सगळ्यांना ती रक्कम देण्याबद्दलच्या सूचना आज दिलेल्या आहेत। असे काही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत झाले। अशा तऱ्हेची आढावा बैठक पुन्हा काही महिन्यांनी घ्यावी अशी एक सूचना आयुक्तांकडून आली। कधीतरी 3-4 महिन्यांनी मी परत एकदा येईन। ब्युरो रिपोर्ट, VC न्यूज, अमरावती।